रेडी आहे मी, ऍक्शन. तर बाजूलाच प्रियांका चोप्रा उभी होती, तर ती म्हणाली की याद हो गया आपका इतनी जल्दी. तर माझ्या मनात असं विचार आलं की अरे हिला पाठांतराचं का कौतुक आहे, कारण मराठी नटाला पाठ काय ते करावंच लागतं ना ते. हा प्रसंग मी एका ठिकाणी सांगितला, त्याच्यावर लगेच लोकांचं हे झालं की हा काय स्वतः सणा समजतो का, ती कुठं आहे ती चोप्रा, तिचे किती सिनेमा, माझं कुठं काय म्हणणं आहे. आणि तो त्यावेळेला जे म्हणाला ना, मला या क्षणालाही अजिबात त्याचं गिल्ट नाहीये, कारण हो आय वॉज रॉंग. म्हणजे प्रत्येक नटाचं काय असतं की तो स्वतःला काय समजतो आणि लोक त्याला काय समजतात. आणि अनेक नटांच्या बाबतीत ते स्वतःला खूप काही समजतात पण समोरची काहीच समजत नाही. आता आपण जेव्हा पब्लिसिटी करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा कोणी काही त्याचं काही, पण अभिषेक बच्चननी माय फ्रेंड ऋषिकेश हॅज स्टार्टेड समथिंग न्यू आणि नेटक आणि वगैरे लगेच मीडियाचे फोन, अरे त्या अभिषेक आपल्या मीडियाचे फोन आणि त्या मुलाखती आणि वगैरे. एखादा नट समजा रोजच उशिरा यायला लागला तर त्याला मी हाकलूनच देणार ना. हा अभिषेक बच्चननी सांगितलेलं आहे. आम्ही त्या खुदा गावा सिनेमाचं मला त्यांनी किस्सा सांगितला की आखातात शूट होतं बच्चन साहेबांचं, आणि तेव्हा ते तालिबानचं युद्धबिद्ध सुरू झालं होतं. नाही नंतर एका पॉइंट नंतर नुसताच कॅमेरा रोल ऍक्शन आणि रिअलच नाही कॅमेऱ्यात. आणि होस्नी मुबारक 40च्या 40 ब्लॅक कॅट कमांडो होस्नी मुबारकचे वगैरे. तर हे कुठल्या तरी यांच्या शोला वगैरे गेले होते बच्चन साहेब इजिप्तला, आणि ते चालले होते फुटपाथवर. तर समोर चालले असताना परेश रावळ वगैरे, एवढा क्विक माणूस आहे ना, इतक्या झटझट झट 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 आलं, काम केलं, चोपलं, गेले. एकदा मी असा अडकलो एका गाडीत, त्या गाडीमध्ये परेश रावळ, अजय देवगण, कोकणा सेन शर्मा, मी. तर आपल्यासोबत मी काय इथे काय, मी आता उतरून जाऊ, गाडी उघडता येत नाही. आपण कुठे असायला हवं याच्यापेक्षा आपण कुठे नसायला हवं हे कळायला पाहिजे. मला इतकी लाज वाटते आहे आयुष्यात. पहिल्यांदा किमान ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं तरी परत एकदा मला सांगावं असं वाटतं की माझा पुण्याशी काहीही संबंध नाही. मी पुणेरी लोकांबरोबर, पण काय पुणेकरांना त्यांच्याच भाषेत सांगितल्याशिवाय ते नाही होत. आणि एका सिनियर लेखकाने घेतला, त्यात त्यांनी मला सांगितले की अजून तुझं कोल्हापुरी हेल आहे रे. मला असं झालं की आता आहे मग काय करायचं आता. मग पोलिसांनी चोराला पकडलं तर पोलिसांचं कौतुक करण्यासारखं काय, त्यांचं कामच आहे ते. खरं म्हणजे पुणेरी ऍक्सेंट म्हणजे प्रमाण भाषा नव्हे. जेव्हा त्यांना कळलं तेव्हा पहिला जाऊन ते नतमस्तक होऊन त्यांनी पाय धरले, आणि आयुष्यभर अमिताभ बच्चननी निळूभाऊंचे पाय धरलेले आहेत. काय आता माझ्याबद्दलचं बदनामच आहे का मी, आघात असं दाबायचे शब्द असे की ते कोल्हापुरी होतं. आणि तुला सांगतो मी असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे चांगले नट नाहीत, असे अनेक चांगले नट आहेत जे सेलिब्रिटी नाही आहेत. 10 वर्षापूर्वी मला जे पैसे मिळत होते तेच पैसे ते हिंदीसाठी सांगतायत वगैरे, इतके नगण्य पैसे, नगण्य. अमित साधला असं झालं की सर आप वो लाईन, माझं असं म्हणत होतं की तू कर रे बाबा, तुझं कर ना प्लीज. आणि काही नटांचं काय असतं, त्या नटांना नट म्हणून मॅनेज करणं जेवढं तापदायक असेल, याच्याकडनं अभिनय कधी करून घेणार.